आपण शिकतो ते आपल्या आईपासून शिकतो, आपल्या सासूपासून शिकतो. जे काय आहे ते आशीर्वाद माझ्या आईचा आणि माझ्या सासूचा आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे माझं काय असेल ते चालू आहे. आणि खरंच मी सांगते तुम्हाला, आपल्या सासू सासऱ्याचा, आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद ज्या लेकरांच्या पाठीवर असतो ना, त्या आयुष्यात कुठंच कमी पडत नसते. ती प्रत्येक अडचणीवर पाऊल टाकत पुढे चालत असते. ती सुखाचा समाधानाचा घास थोडा कमी असेल पण आनंदानं खात असते. ती जीवनात अडचणी प्रत्येकाच्या येते, त्या येत नाही असं नाही, पण त्या अडचणीवर मार्ग काढणारा पण खमट्या पाहिजे. त्या अडचणीवर पाय देऊन चालत राहणारा पण पाहिजे. खचून कोपऱ्यात बसून रडणारा पाहिजे नाही, तर त्याच्यावर मार्ग काढून शिना लढणारा पाहिजे. स्वयंपाकाचा इकडे आपली कशी जंगी तयारी चालू आहे, काय काय बेत केलाय, काय काय भाज्या बनवल्या, त्या काय काय बनवलंय सगळं दाखवतो. पण त्याच्या आधी आपलं बघा खास गावाकडलं खारं लोणचं कसं आहे. नात करते का? हे बघा हे असं आहे, गावाकडलं लोणचं असं बनतं खारं. तर लोणचं कसं आहे हे बघा. तर पटा 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 आपलं लोणचं सगळं संपत आलंय, फक्त राहिलाय एवढा स्टॉक शिल्लक. किती आहे सगळं लोणचं, किती आहे? एकदम थोडं राहिलंय. उद्याच्या परवाच्या ऑर्डर मध्ये लोणचं आपलं संपतंय. ज्याला कोणाला पाहिजे त्यांनी दिलेले आपल्या शॉर्ट व्हिडिओवर नंबर दिले तर कॉन्टॅक्ट करा. तर सध्या जेवणाची तयारी इकडे कशी चालू आहे. आज मस्त बाकी मकाच्या भाकरी आणि कशाची भाजी आहे. दोडक्याचं कालवण केलंय, कारलं केलंय, फोडणीचा भात केलाय. अजून काय पाहिजे? लगा लगा लय आज मेनू बनवले. काय भानगड आहे? पोरांची इच्छा होती, पोरांसाठी बनवलं. लेकरांना काय नका खायला. तर एव्हा इकडं कारलं बनवलंय, मिठाचं कारलं. हलवा फिरवा की जरा. हाय का? तर लेकरांनी खाल्लंय बघा, त्यामुळे तसं तुम्हाला दिसतंय. लेकरांनी केल्या केल्या सुरुवात केली. आणि बायमान आज आपल्या नव्या कुकरचं केलं उद्घाटन. कसला प्रेशर कुकर आहे हो? कसला प्रेशर कुकर आहे. प्रेशर कुकर मसाल्यामध्ये होतंय समजा त्याच्यात. तर ह्यात आपला खमंग बनवलाय फोडणीचा मसाले भात. फोडणीचा भात. गावाकडे फोडणीचा भात म्हणते, ते आपण मसाले भात म्हणतो. वास तर एकदम छान येतो बरं का. आज रविवार आहे, रविवारचं मस्त भाजी तिनं बनवली. त्या रगील रगील, कारण का हो आज तिचा रविवार आहे. तसं काय सुद्धा नाही रविवार तसलं काय नाही. बर, तर तिच्या ध्यानात आहे बरं का. तिने स्वामी करता मस्त बाकी काय आपण खातोय ते बरं का. मस्त म्हणायचं नाही, काय खातोय ती नैवेद्य बनवलाय. आज कसा बेत केलाय? बेत रोजच चांगला आहे. तुमच्यासाठी तिघांसाठी बनवलाय. हो, रोज काय जरा वेगळं असतं का? हा, जरा आज रोजच्या पेक्षा वेगळंच आहे जरा. कारण की आज कारलं केलंय, दोडक्याचं कालवण केलंय. आपल्या आज दोन भाज्या आहेत त्या. मग अशा गोलपैकी भाकरी केले. त्या हातात मला पडायला कशा येते भाकरी. पिवळ्या धमक आहे ते मस्त बाकी. आपली शेतातली मका आहे बरं का. विकतची नाही, शेतातली मका आहे. आणि बहिणीला एक सांगायचं तुम्हाला, तुमचं दाजी जरा टेन्शन मध्ये येतं, जरा डिप्रेशन मध्ये चालले. तर या त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते, पण ती ऐकून घेणं तर माझं. मी काय म्हणते, त्यांना काय असेल ते द्यावर बोज टाकून द्या, डोक्यात घेऊ नका. अनेक विचारानं माणसाची बुद्धी भ्रष्ट होती. अनेक विचार आलं की नको ती डोक्यात येतं आणि नको करायला ती माणूस त्या टेन्शन मध्ये करून बसतं. त्यामुळे मी त्यांना सांगते, पण ऐकायचं कुणाचं आहे? ऐकत नाही. तर आवाज ज्या नवऱ्याच्या माग अशी बायको खमटे आहे, त्या नवऱ्याला खरंच भिवून मला असं वाटतं. पण आमच्या वागाला सांगितलेलं नाही पटत. त्यांना मी काय म्हणते, कुठलं पण संकट येऊ द्या, त्या संकटाला तोंड द्यायला मी हाय. अजून भिवू नका. सगळं काय होईल उशिरा होईल, पण चांगलं होईल. पण इथं काय नाही, टेन्शन माग टेन्शन, टेन्शन माग टेन्शन. उगा हसू दावते मला, पण त्या हसण्या माग लय मोठं दुःख आहे, लय मोठं टेन्शन आहे. पण लेकरा बाळात बायका पोरात म्हणते ती विसरा होईना, हसून खेळून राहिलं तर तेवढं टेन्शन दूर होतं, लांब जातं. मी तीच सांगते त्यांना. शेवटी काय न्यायचं नाही, सगळं जिवंत हाय तोपर्यंत हसून खेळून राहिलं हीच सगळं येतंय. पण ह्यांना काय कळतच नाही, नुसतं नको त्या गोष्टी टेन्शन घेऊन बसते. किती पण सांगा ऐकतच नाही. तर पण तुम्हाला आपलं लोणचं दाखवते. चला, दाजीन तर तुम्हाला दाखवलंय. हे आता ऑर्डरीसाठी तयार झालंय आपलं लोणचं. अहो उद्याच्या ऑर्डर ते 2 टप
किंवा 2 पाट्या रिकाम्या होणार आहे त्या. हो, एकदम मस्त मध्ये झालंय. काय होई व हो. तीच आंबा आपण काय करूया माहितीये का? उद्या काय निघल ती हीच आणू अजून. काय झालं बहिणीनं, जी झाड घेतलेलं आहे का नाही ती वर शेंड्यात आंबा असल्यामुळं काढता येत नाही. पण त्या आंब्याचं लोणचं जे इतकं मूर्त आहे, आपण आतापर्यंत जी लोणचं घातलंय ती त्याच आंब्यांचं घातलेलं आहे. एकदम मस्त मध्ये असं हे होतंय, हे का? लय कष्ट आहे ह्याच्या माग, पण सुकानं कुठलं होत नाही. सुकानं होत असतं तर सगळ्यांनी व्यवसाय केला असतं, सगळ्यांनी बनवलं असतं. पण हे लोणचं साधलं तरच साधतंय, नाहीतर हे जे आहे असं पूर्ण खराब होतं. आणि या लोणच्याला काय दुसरा कुठलाही इफेक्ट होत नाही बरं का. फक्त ह्याला एकच आजार आहे. कोणता आजार आहे? बुरशी. याला फक्त बुरशी लागते. हे काय सडतंय, खराब होतंय अशात काय देखील याला फॉल्ट नाही किंवा काय देखील होत नाही. फक्त एकमेव ह्याला, आता तुम्हाला मी ह्यातली एक फोड घेऊन दाखवतो. कारण कसं आहे, स्वच्छ हात लागते. स्वच्छ हात घातला तर जी टिकतं. ही जी कंगोर आहे का ना, या फोडीचा दिसतोय, ह्याला अशी पांढरी जाळी आली, बुरशी लागली की पांढरी जाळी येते, मग जी फोड सडाय चालू होते. आणि हाय असं जर तुम्ही व्यवस्थित जपली काय देखील होत नाही. वर्षभर तुम्ही ठेवा हाय शिरान. फक्त ही खारे लोणच्याची हेच वैशिष्ट्य आहे की वर्ष 1.5 वर्ष म्हटलं तर हे राहतंय. याला दुसरं काय देखील फॉल्ट नाही, हे सडत नाही, खराब होत नाही, काय देखील नाही. फक्त याला बुरशी एकमेव आजार आहे. आणि बरेचदा घरी असं गावाकडलं लोणचं बनवलेलं, तिने आम्हाला फोन करून सांगितलं आमच्याकडून साधलं नाही, डेअर आमचं ओतून घ्यावं लागलं, 200-300 आंब्याचं लोणचं खराब झालं. तर ही आपल्यात कसं का असं आपल्या बाय माझा हातगुण आहे, तिला ती जुळतंय, तिच्यात ती कला आहे, गुण आहेत, त्यामुळे ती जुळवते. आणि तुम्हाला वाटत असेल ह्याच्यात काय कष्ट आहे, फोडायचं आहे आणि मुरू घालायचं आहे, तसं नाही. जी करतंय त्याला माहित आहे की ह्यात कष्ट किती आहे, याला राबाव किती लागतंय, घाम किती गाळावं लागतोय, प्रत्येक फोडी गणिस आठवतोय. उशीर करू नका. ज्यांना पाहिजे त्यांनी ऑर्डर आपल्यात टाका. तुमच्या कैताच्या लोणच्याला, काळ्या मुटक्या मसाल्याला पटापट ऑर्डर टाका. आपल्या शॉर्ट व्हिडिओवर नंबर दिलेला आहे, तर त्याच्यावरल्या नंबरवरून तुम्ही व्हॉट्सअपवर ऑर्डर बिन हिचक टाका. स्टॉक आपला संपत आलाय. लांब जाते त्या ऑर्डरी, किती पण लांबच्या असल्या तुमच्या तिथपर्यंत आपल्या ऑर्डरी पोच होते. त्या पोस्टाने आपल्या ऑर्डरी जाते त्या. तर आता ही एकदम मस्त मध्ये खायला पण एकदम खमंग लागतं, एकदम चव म्हणजे तोंडात ना असं वासच जात नाही ह्याचा, इतकं खमंग लोणचं लागतं या. आई तर म्हणते कुठनं अगं अशी तू शिकते, कसं तुला येतं तरी पुन्हा ठेव म्हणते, तुझं टकुरं चालतं कसं कवा काय करशील काय कळत नाही म्हणते. जी मला येत नाही ती तुला येतंय, पण जे आपल्या आईला येतं ना तिचं आपल्याला येतं. वहिनी जी काय आपण शिकतो ती आपल्या आईपासून शिकतो, आपल्या सासूपासून शिकतो. जे काय आहे ते आशीर्वाद माझ्या आईचा आणि माझ्या सासूचा आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे माझं काय असेल ते चालू आहे. आणि खरंच मी सांगते तुम्हाला, आपल्या सासू सासऱ्याचा, आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद ज्या लेकरांच्या पाठीवर असतो का नाही, त्या आयुष्यात कुठंच कमी पडत नसते. ती प्रत्येक अडचणीवर पाऊल टाकत पुढे चालत असते. ती सुखाचा समाधानाचा घास थोडा कमी असेल पण आनंदानं खात असते. ती जीवनात अडचणी प्रत्येकाच्या येते, त्या येत नाही असं नाही, पण त्या अडचणीवर मार्ग काढणारा पण खमट्या पाहिजे. त्या अडचणीवर पाय देऊन चालत राहणारा पण पाहिजे. खचून कोपऱ्यात बसून रडणारा पाहिजे नाही, तर त्याच्यावर मार्ग काढून शिना लढणारा पाहिजे. माझं काय चुकीचं आहे का सांगा बरं? बरोबर मी बोलते का नाही?